मी काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना मला कळली। आता सरळ बुलढाणा अमरावतीवरनं इथे पोहोचलेला आहो। पूर्ण तपासणी केली आहे आणि NMRDAच्या माध्यमातून नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे, या डेव्हलपमेंटमध्ये 3 महत्वाचे महाद्वार आहेत। एक मुख्य महाद्वार आहे, एक दुसरा महाद्वार आहे, तिसरा महाद्वार आहे। 151 फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे। तर या ठिकाणी फक्त तपासावं लागणार आहे की NMRDAने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही स्लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग, त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंग मध्ये काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बीम पडले। मला वाटतं चौकशी केली पाहिजे। मी स्वतः चौकशीची मागणी केली आहे, चौकशी करायला लागतं VNITच्या माध्यमातून आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे आणि जो आहे तो या ठिकाणी ज्यांनी काम घेतलं आहे हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे, याची दखल मी घेतली आहे। चौकशीचे जे काही रिपोर्ट येतील उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे असे मी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि पुढचे जे बांधकाम आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीनी, म्हणजे VNITनेच, बाकी शेवटी या सर्व कामाला VNITचं अप्रुव्हल असतं। हे जे बांधकाम पूर्ण होऊन VNITचं अप्रुव्हल यांनी घेतलं का किंवा कॉलम बीम करताना VNITचं अप्रुव्हल घेतलं का हे तपासावं लागेल। तर निश्चितपणे याची चौकशी करू। चौकशीनंतर जो काही रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई करू। अपघातामध्ये जे लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काही? एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही। 8 जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुटी झाली आहे। 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्स मध्ये ऍडमिट आहे, एकांना थोडी ब्रेन इंजुरी आहे। बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे। कोणतीच जीवहानी झाली नाही, सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने। पण खऱ्या अर्थाने अशी दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे, त्याची चौकशी आम्ही करणार। आपण चौकशी करणार आहे, पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं? त्याच्यामध्ये VNITची चौकशी केली पाहिजे। अजून काही कुठल्या चौकशी करावं लागतं, कारण अधिकारी NMRDA हे काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाहीये। हे NMRDA सरकारच्या माध्यमातून आपण NMRDAला हे काम दिलं आहे। त्यानंतर VNIT याच्यावर देखरेख ठेवतं, त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे ती देखरेख ठेवतं, 3 देखरेख ठेवतं, 3 विभाग। आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं, आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात, इंजिनिअरिंग फायनल होतं। इतकं मोठं डिझाईन करतात, बघितलं मोठे गेटचं काम चालू आहे, हायवेला सुरू आहे, 2 गेटचं काम चालू आहे। नेमका इथेच हा का पडला, काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे हे जरा एकदा चेक करून मगच येतात। नेमका काही स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल। डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल, डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल। मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल। खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहे, त्यामुळे महिनाभराच्या आत त्याची चौकशी करू। सर, ही जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी चूक झालीच असेल, ते चौकशी पुढे येईल। पण ज्या BBG कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर याच्या इतरही काम आहे, तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का की काय? नेमकं पुढच्या कामाची करल्यानंतर शेवटी बाकी कामाचा या कामाचा काही संबंध नसतो। ज्या कामात हे झालं आहे, ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ऍक्सिडेंट झाला आहे, हा जो मोठा दुर्घटना झाली आहे, या कामाचं चेकिंग केलं पाहिजे। बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील याचा काही संबंध नाही, पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र या घटनेची झाली पाहिजे। याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी, PMC, NMRDA आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट, डिझाईन सर्वांची चौकशी आपण करणार आहोत।